नमस्कार मंडळी. आज आपल्या पालघर जिल्ह्यामधील गावठी डॉक्टरला प्रत्यक्ष व्हिजिट दिलेली आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण चक्क डॉक्टरसुद्धा येतात आपल्या गावठी उपचारासाठी. आपल्या शरीरातील कुठलीही नस अथवा शीर गुंतलेली असो अथवा शरीराचा अवयव गुंतलेला असो, त्यावर सटीक पारीख करणारे गावठी वैद्य, त्याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आपला बांधव कशा प्रकारचा, आज गावठी डॉक्टर एक ब्रँड आहे हे सगळ्या समाजाला कळलं पाहिजे. तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया ह्या गावठी वैद्याची कथा. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जाणार आहोत एक सुप्रसिद्ध असा वैद्य आहे. कारण मित्रांनो, वैद्याकडे जाण्याचे एक कारण आहे. बाबांच्या पायामध्ये गुंतलेलं आहे. सावरखिंड या गावामध्ये जावं लागेल. त्या वर्षी गेलो होतो जेव्हा मी मित्रांनो बाईकवरून क्रॅश झालो. त्या टायमाला हाताला लागलेले होते, शीर गुंतलेले होते. दवाखान्यात वगैरे दाखवलं पण काहीच फरक पडला नाही. आणि नंतर बाबा मला घेऊन गेला त्या वैद्याकडे. तर जबरदस्त मधलं पायाला लागलेलं होतं, हाताला लागलेलं होतं आणि लगेच आराम पडला. बारका आहे मोठा. हा पाय सुजलेला ना, इकडे गुंतलेला आहे, या बाजूला गुंतलेला आहे, शीर गुंतलेले आहे, काही वाकडा पाय करता येत नाही. एवढं जबरदस्त परीक्षण करतो की एखाद्या आपल्या शरीरातली जरी नस टुकलेली असेल ते पण ते अंदाज हात लावून ना सांगतो. तर अंदाज मात्र बरोबर असतो 100%. आणि मित्रांनो, त्याच्यासमोर आम्हाला ऐकायला भेटले मुंबईवरून सुद्धा खूप पेशंट येतात आणि बरे होऊन जातात. मित्रांनो, उतरून तर आमच्या ताईंचे घर आहे शेतावरचे. इथे आपली गाडी ही बघा. तर मंडळी, आपण फायनली पोहोचलोय त्यांच्या गावामध्ये. हा रोड येतो कासावरून, डायरेक्ट ह्या साईडला जातो जव्हार. तर मित्रांनो, त्यांचा पाडा गव्हाले आहे. तर आपण जस्ट मेडीचा बसस्टॉप सोडला आणि 100 मीटर अंतरावर सावराई गव्हाले पाडा इथं पाटे आहे. मित्रांनो, हे पाटीला बघून यायचं आणि थेट मित्रांनो आपण जाऊ गावामध्ये. आणि दुसरं लोकेशन मित्रांनो, इकडे विहीर आहे, जर आठवत नसेल तर. गाडी ठेवलेला आहे मित्रांनो आणि हा गाव आहे, बघू शकता. आता यासाठी जायला लागेल. फायनली मित्रांनो, हे गव्हाले बाबांचं घर आहे. हे बघा, आई सर्वत आहे. सांजेकडे वाजता आहे राहते तो बाबा, लगेच टाइम होत आहे 8 वाजता असा नाही, थोडाकच नाही तसं. असा. हा हा हा, गाडी हवी तर जातच तरी गाड्या आहे. ये इकडून घरा हा असे हा हाताचे ना तसं जर अकवा खान जसं आहे त्याचं काय इकडून आवडत कशीचा असं. हे मोठे रोडलाच होय. हा मोठे रोडलं ना ते वखारीचे पुढं का इकडेच? तिकडं पुढं. हा ते वाकणार. हा वाखाना से हा ते तिकडं विक्रमगडाकर रोड जाय त्याच्या इकडेच. इकडंच काढलं इथे तर चालतोच गेलं सांग. असं. तर मित्रांनो, फायनली आपण घर बघितलं आणि रोजगारावरती कामाला गेलेलं आहे. तर आई सांगत आहे भरपूर येतात आणि वळून जातात आणि संध्याकाळीच येतात, कारण संध्याकाळी घरी येतो रोजगारवरून. आणि हे बघा, ढोर वगैरे आहेत ते. आता हे त्यांचं घर आहे. आता रोजगार साईडवरती आहेत. तर बाबा बघत आहे काय करत आहे. जायचे असेल जाऊ. कौलारू घरे आपल्यासारखे आहेत. चल सो मंडळी, आता जायला लागेल साईडवरती. A few moments later. या अंगावर काय नाही राहून दे ना, खाऊन दिला मी. मंडळी, फायनली आपण पोहोचलोय आणि ब्रेक आहे. 12:30 वाजलेले आहेत आणि ब्रेक आहे जेवणाच्या मंडळी.
आणि आपण आलो आहे तसेच खूप लागलेले आहेत इकडे रोजगारावरती. प्रत्येकजण आवाज देत होता भाकर खायला या, जेवायला या. तर मित्रांनो खूप चांगलं वाटलं. इथे पण आहेत ज्या अभि जेवत आहेत आणि हा त्यांचा काम आहे मित्रांनो रोजगाराचा. जेवण झाल्यावर क्षणाचा पण विलंब न करता उपचारांसाठी लगेच आला. मग चाललायच नाही. अरे देवा, झालं काय म्हणजे उत्कृष्ट म्हणजे असं पालगुट वालून तू यायला हो नाही बसता यायला हो म्हणजे जो आम्हाला बेस पण येऊ तर पका असा मी सांग माझा म्हणे एक महिला भाजी साफ माणसाची चुकली तर या कोठेदार मध्ये याला धरण आहे ना, धरण पकडत नाही ना, बसत नाही बसाईन बस पण त्याला पकडत आहे, पकडत नाही. त्यांची पारीख ही जणू काही मोठ्या डॉक्टरांपेक्षा कमी नाही. सटीक अंदाज लावून म्हणणारे गभाले बाबा. त्यांचे घर गभालेपाडा सावरखिंड येथे आहे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. मित्रांनो, जर तुम्हाला विजिट द्यायची असेल, कुठलाही अवयव लचकला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लांबली झाला तशी दुखत मला येत सांगा दांभव आहे पण मी नाही मला पायाची मालिश करता करता अगदी जीवाभावाच्या गोष्टी निघत होत्या. माननीय श्री आपले गावठी वैद्य चैत्या गभाले, मुक्काम सावरखिंड, गभालेपाडा, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. अगदी लहान लहान शिरांची पारीख करत गभाले बाबा पायाची मालिश करत होता. खूप वर्षाचा अनुभव दाखवत आहे त्यांची मालिश. बऱ्याच ठिकाणाहून येतात आणि बरे होऊन जातात. चक्क रोजगार कामावर असताना सुद्धा सेवेमध्ये तत्पर असणारे श्री चैत्य गभाले हे खूप मनाने दयाळू आणि चांगले व्यक्ती आहेत. फायनली पूर्ण पायाची मालिश झालेली आहे. लचकलेलं पाय त्याने पूर्णपणे मलून बरे केलेलं आहे. डॉक्टरची बस डॉक्टर डॉक्टराला नाही परीक्षा पण आहे डॉक्टराला नाही परीक्षा ही परीक्षा कशी किती भाऊ घे पैसा घ्यायचे दोन्ही तरी घरचा माणूस तर घरचा त्या घरच्याला नाही काय आपले काही
डॉक्टर नाही ना, डॉक्टर नाही पण ते डॉक्टर कोर्स ते पण ते एक कोर्साची बाजूबट आहे, कोर्साला पण नाही गाठाय काय डॉक्टर आला लोकांचा डॉक्टर हो, थोडा डॉक्टर सांगितला हो, तो फार मोठा आहे काय मग जरा मोठा काय झाला तर सांगी दिवसा दुखा ये नाही सांग अशी ना अशी सांगितली जेव्हा कधी तसं खाली रिकामी देख समाज सांगत नाही झालो झाला माझं सांगायचं प्रॉब्लेम आहे ना डॉक्टर साहेब तुम्ही कोर्सेकडे तुम्ही सारी माहिती नसून नसाची माहीत तर तुम्ही हात करणार लावत आहे तर काय कसं कसं नको नाही पण सांगून टाकतो आम्ही म्हणजे कोर्स नाही काही काय नाही आम्ही नुसतं हे हात पाडीशी आहे तेच आम्हाला काही समजेल तर तुझी एक नसा दुखत हवी तर तेच मला काही समजेल नाही दुखायचं ना मी त्याच्या अंगात काही दिवसापूर्वी चक्क डॉक्टरसुद्धा बाबांकडे आलेला. त्याचं मधलं बोट हाताचं लचकलेलं 3 वर्षापासून दुखत होतं. खूप काय उपचार केले पण काही कामं पडले नाही. तर फायनली मित्रांनो बाबांचा पत्ता त्यांना लागला आणि येऊन बरा होऊन तो पण गेला. आहे तुम्ही काहीतरी नसत तपासून काही ऑपरेशन करा तर कसं ऑपरेशन करायचं आहे तसं तू आलो तर तू पैसे काय सांगितलं बसून वठलेलं ना हात मागला आपण त्याला बरी म्हणजे अशी काय हो कंपनीचा काय सांग म्हणजे पण काय अशी बॉडी पण काय उघा संपत झाला बरी समजला की पैसे रोजचं पावत आहे ती चाफत निघली थोडं ओढेच निघले ओढे ईशान्य सिंहचं काय आहे असं काय म्हटलं लागत होती ती फिल्म चाफत एक ना असं नाही असं तुम्हाला साखरा म्हणा पकेट दुखत आहे ना बरोबर ना हा नको हो त्याच्यात ती फिल्म हे पकड चालली ना माझं निश्चन दिस नको बरीचशा त्याचा बहुत कोसा आहे कोसं बाकील आहे तिथे पासायची माझं तर मग खांदा जात सगळं ना ते लिहिता मी हे तसं आम्हाला होता नावच ना म्हणजे मला नरम करता अंगठी अशी केली काढली अशी अशी पकडणं अशी मदत नाही घ्यायची यावर देखील ऐकून आम्हाला दाबून बेस करतो दाबला खात म्हणून असला दुखायची तुम्ही म्हणून दुखा नाही म्हणजे बेस नाही म्हटलं गेलं तसं ते शिकारते तसं असा बसायचं दगड आणि 2 दिवसाचा दिवस एवढा मोठा दिवस मला ती कल भांडली त्याची तिला असा टाकला वजन सगळं सगळं करून ठेवला असं नको बरंच केलं ठेवला 3 वखत ठोकला विजिट बरं केलं अंदाज टाका नाही झाला सकाळपासून निघूच घालली त्याला नाही काय पासून झालं त्याच्यात 15 दिवस झालं बरं जरा आखूड जसा पाय आता आतलं आहे पहिला तर लांब जसा असा तर पाय टाकलं आता काही वरतच हो मंडळी मॉर्निंगला आम्ही गेलेलो आता 3:16 झाले आणि आपण परतलो आहे. तर बाबा आता व्यवस्थित चालत आहे मित्रांनो. आता बरा वाटत तर आता मंडळी बरा वाटत आहे पहिल्यापेक्षा चांगलं चालता येत आहे. तर पहिलं तर ब्रेक देऊन चालायला लागेल आता काय नाही. हा तिकडे बाबा आता कसा ठेवत आहे चालत आता त्यांचा पाय बरा झालेला आहे. हा एकदम खुश आहो. आता इकडूनशी गेलो तर जाम कला लागत होत्या तिकडूनशी आलो तर एकदम चांगला मल्ला तर ते गभाली बाबाने एकदम चांगला डॉक्टर तो आहे
एकदम चांगला माणूस आहे. एकदम डॉक्टरासारखी, डॉक्टरहून जास्ती त्याला पारीख आहे. एकदम त्याने नशातून धरली तर तिथंपर्यंत नेली, त्याने बरोबर बसवली, एकदम पाय टकाटक केला.